आपुला तो एक देवी करून घ्यावा ते विलाशी लावी म्हणा बेसे गोविंदाची तुका म्हणे एक मरणाची सरे उत्तमाची उरे कीर्ती मागे रती माईक तू कशी जनती नाही आदि अंती अवसान पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दूसरे चरण संताजिया दूसरे चरण संताजिया जय जगला सुरण में सुरण नदी गणते नंदुद्री सिकृत काळ ध्वनी मन सदा सर्वती ईश्वर करून का दाळ तुमचा तो भावन हलो जनजनी आपुला तो एक देव करून हेवा तेने विने जेव्हा सुख नाही रती माईक दुःखाची जनती नाही आणि अंती अवसरा विनाशी रे बोले असे लावी म्हणा बेसे गोविंदाचे तुका म्हणे एक मरणाचे सरे उत्तमाची उरे कीर्ती मागे ही रती माईक दुःखाची जनती नाही आदि अंती अवसान विठाला 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 काली 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 विठाला विठाला परमेश्वर परमेश्वर तो सत सत दुसऱ्याचे शेत निवडलेला मंगळ महाराज विषय निवडायचं तुकोबरायचं तुकारामाच्या गाथेतीच्या चरणाचा सगळ्यांच्या भांडंबरातला उपदेशपर प्रकरणातील याच्यावंत मानवी जीवाला सुखाचं साधन सांगणारा भंग आहे विठाला तुकारामाच्या गाथेतील त्या चरणाच्या त्या भंगाला सुरुवात करण्यापूर्वी 2-3 मुद्दे आहेत आज कीर्तनाला घेतलेला भंग तुकोबरायांच्या गाथ्या एकूण 4092 अभंग आहेत त्यामधले 125 अभंग मागणीपर आहेत जसं ज्ञानेश्वर माऊलीच्या ज्ञानेश्वरी एकूण ओव्या आहेत 9300 ओव्या आहेत 9300 दृष्टांत आहेत 3500 आणि अक्षर आहेत 1.25 लाख ज्ञानेश्वरी मध्ये अक्षर 1.25 लाख आहेत ओव्या 9300 आहेत आणि दृष्टांत 3500 आहे ज्ञानेश्वरी मध्ये 1.25 लाख अक्षरच का उत्तर विठ्ठल पंतांनी ग्रस्त आश्रमातून संन्यास आश्रम घेतला संन्यास आश्रमातून परत ग्रस्त आश्रमात माझा पती यावा म्हणून पत्नीने पतीच्या सेवेसाठी पत्नीने आळंदीतल्या पिंपळाला 1.25 लाख प्रदक्षिणा घातल्या 1.25 लाख प्रदक्षिणा घातल्यानंतर गुरु प्रसन्न झाले गुरु भेटले विसोबा गुरु भेटले आणि जेव्हा विठ्ठलपंत परत आले तेव्हा ज्ञानोबरायांचा जन्म झाला मग आईने केलेल्या तपश्चर्येतून उत्तराई होण्यासाठी आईच्या चरणावर 1.25 लाख अक्षर म्हणून ज्ञानेश्वरीचं अक्षर 1.25 लाख आई वडिलांच्या उपकारातून जसं तुकोबरायांच्या गाथ्यात अभंग आहे 4092 125 अभंग मागणी फार काही अभंग नाट आहे काही अभंग गवळणी आहे काही अभंग भुपाळ आहे काही अभंग पांगुळ आहे काही अभंग मुका आहे काही अभंग बहिरे आहे काही अभंग सालोमालो आहे ख्याल आहे आरती संग्रह आहे काल आहे गवळणी आहे ही अभंग आहे तसं आज कीर्तनाला घेतलेला अभंग तुकोबरायांचा आहे गाथेतील आहे कडवे 4 आहे हा अभंग उपदेश आहे पर्यायला प्रश्न संपला ऐकणाऱ्यांची शंका तुकाराम महाराजांनी
आली त्यानं ते काम केलं पाहिजे. पखवाद्यानं पखवाद वाजवला, उपकार नाही. काय उपकार आहे? गायकानं चाल म्हणली, उपकार नाही. कीर्तनकाराने कीर्तन केलं, फुकाट नाही. या जगात फुकाट कुणी करीत नाही आणि करू नये. फुकाट कधी करू नये. का करू नये ऐका. या जगात फुकाट दोघांनीच केलं आणि दोघांच्याच गोत्यात आलंय. आतापर्यंत या जगात फुकाट करणारे फक्त दोनच, एक आई वडील आणि दोन संत. तिसरं कोण? पण दोघांनाही वाईटच फळ मिळालं. आईने 9 महिने कुशीत ठेवलं, 3 वर्ष दूध पाजलं, 20 वर्ष सांभाळलं. परिणाम पश्चाताप. बापाने लबाड्या करून पावलात पैदा केली, परिणाम धोका. आतापर्यंत आईने फुकट केलं. या जगातली कोणतीही गोष्ट आईने केलेल्या उपकारातून उतराई घोरण्यासारखी जगात गोष्टच नाही. यावर तुमचं मत काय? तुम्ही लयत लय बंगल्याला आईचं नाव द्याल, लयत लय मातृपितृ छाया, पण ते बंगल्यात नाही ना, छाया आहे. छाया आहे बंगला, छायेमुळे तर बंगला झाला. बंगलात मुळात छाईनं इस्टिमेट काढलं म्हणून झाला. आणि छायाच्या शब्दापुढे इंजिनियर सुद्धा फेल. इंजिनियरचं कंस्ट्रक्शन छायेपुढे चालत नाही. घरात छाया आहे पण मातृपितृ नाही. मातृपितृ वृद्धाश्रमात आहे पण घराला नाव छाया. आता छायेचीच दुसरी बहीण आपण केल्यामुळे पडवीला नाव सावली. छायेचीच बहीण केली आपण, छाया फेल गेली म्हणून आपण सावली केली. सावली तिचीच बहीण. परत नीट आहे का? लयत लय आपण काय करू शकतो? काहीच करू शकत नाही. या जगातली एकही गोष्ट अशी नाही का ती आई वडिलांच्या उपकारातून तुम्हाला उतराई करण्यासाठी पूर्ण ठरेल. गोष्ट उत्पन्न झालेली आहे. आईनं फुकट दूध पाडलं, पश्चाताप. बापाने बांध करून वाढवली, पोरेनं टेप लावून निघली. बापानं पाणी घालून दूध विकलं, पोरेनं पाणी टाकून होती तिचा सुपला सापला. परत नीट ऐका. फुकट दोघांनी केलं, गोत्यात आलं. एक आई वडील आणि 2 संत. महाराज एक बारीक वाक्य ऐका. विठ्ठल पंत ग्रस्ताश्रमात आले, मनाला आले का गुरुच्या आज्ञेवर? गुरुच्या आज्ञेवर. नीट ऐका बरं का. गुरुची आज्ञा पाळणं पाप आहे का? कारण गुरुचा शब्द देवाचा शब्द आहे. ज्ञानोबा म्हणतात मी ज्ञानेश्वरी नाही लिहिली. नाही नाही नाही, मी लिहिली नाही, सांगितली नाही. मी ज्यांच्या कृपेने लिहिली त्यांना मी हृदयात ठेवलंय. माझं हृदय सद्गुरु जेणे तारिलो हा संसार पुरू, म्हणून विशेष अत्यादरू विवेकावरी. मी स्वतः काहीच केलं नाही ना. ज्ञानोबा म्हणतात मी काय केलं? मी फक्त निमित्त राहिलो. करून घेतलं निवृत्तीनाथाने. राम म्हणतात मी काय केलं नाही, मी निमित्त राहिलो. केलं वशिष्ठाने. कृष्ण म्हणतात मी नाही केलं, केलं संदीपाने. आणि एकनाथ महाराज तर डायरेक्ट म्हणले माझं काही नाहीच, आहे ते सगळं जनार्दन स्वामींचं. आता इथं तुम्हाला टच लागल थोडा. एकनाथ महाराजांचं भांडवल जनार्दन स्वामीमुळे आहे. नामदेवरायांचं भांडवल विसोबा खेचरामुळे आहे. कृष्णाचं भांडवल संदीपानीमुळे आहे. रामाचं भांडवल वशिष्ठामुळे आहे. आणि माऊलीचं म्हणणं आहे ज्ञानेश्वरी तर माझी नाहीच, मी फक्त एक ओवी आहे पहिल्या अध्यायात, मी इतका मूर्ख होतो, फक्त मी संत कृपेने सोज्वल झालो आणि माझ्यावर कृपा झाली. माझ्यावर कृपा झाली निवृत्तीनाथाची. आता इथं ऐका. गुरु भेटले, विठ्ठल पंत परत आले, गुरुचा आज्ञा ऐकून आले. काय पाप आहे? काय बसलेली माणसं विचार करा, काय पाप आहे? एकादशीला आमलेट खाणारी माणसं आहेत. आषाढीला 90 मारणारी लोक आहेत. नाही ते नाही. फक्त गुरुनं सांगितलं तू घरी ये, तू नाव बदलून आलाय आणि संसार कर.
4 मुलं झाली, काय पाप आहे हो? लोकांनी मुलं तर जगू दिली नाहीच नीट, पण आई बाप्पाला सुद्धा देहांत प्रायश्चित्त घ्यावं लागतं. आणि कोणती महिला मंडळ जगात आई हो अशी का स्वतःच्या स्तनातलं मुलगा बाजूला करायचंय आणि त्या मुलापासून कायमचं दूर जायचंय. फक्त मनाला 1-2 मिनिटं डोक्याला ताण द्या आणि तेवढं आठवा, स्तनातलं दूध पोरग पितंय ते फक्त बाजूला करायचं आणि त्या पोराला परत आई म्हणून दिसायचं नाही. कुणाला शक्य आहे? शक्य आहे कुणाला नाही, पण ते एका आईने शक्य केलं. त्या आईनं समाजाने देहांत प्रायश्चित्त घ्यायला लावलं. काय दिलं समाजाने? काय दिलं करण्याला बरायला समाजाने? काय दिलं? काय दिलं तुका बरायला समाजाने? 400 एकर जमीन तुकाने मर्दाने दान केली. इथं 11 रुपये पावती फाडी तर 3 वेळा पावती वाची दे. 11 लिहिले 11 रुपयाची पावती, पण 3 लिहिलं ना ते घेऊन जाय व 11 तू डोक्याला दान करू. इथं 400 एकर जमीन दान केली. 400 एकर काय दिलं लोकांनी? अरे लोकांसाठी लिहिलं ना गाथा. या समाजाचा गाथा माथा जागेवर यावा म्हणून तुकोबारायने गाथा लिहिला. हा माथा इतका हुशार निघला, या माथ्यानं गाथा पाण्यात टाकला पण माथा सुधारला नाही. गाथा लिहिलाय माथ्यासाठी आणि गाथा पाण्यात टाकलाय माथ्यानं. मग फुकाट कोणी करीत नाही, पाखोद्यानं पाखोदा उपकार नाही. जी व्यक्ती ज्या कामाला आली त्यानं ते काम केलं पाहिजे. बस पुजाऱ्याने देवपूजा केलीच पाहिजे, काही काम नाही दुसरं. शाळेतल्या मुलांना अभ्यास केलाच पाहिजे. शाळेत जाणारा मुलगा 2 ठिकाणी पाहिजे. तो ग्राउंडवर पाहिजे नाही तर वर्गात पाहिजे. वर्गात असला तर ब्रिलियंट पाहिजे, ग्राउंडवर असला तर चॅम्पियन पाहिजे. दोन्ही नसेल तो शाळेत नसला पाहिजे. त्याला काय करतं शाळेला अडचण? एक तर तो ग्राउंड मध्ये असला पाहिजे पण टॉपला असला पाहिजे, आणि वर्गात असला पाहिजे तर यवन असला पाहिजे. उगाच दप्तर भरण, डबे खान, भात खान, घरी घरचे मातीत घालून शाळेची इज्जत घालवा, जायचंच नाही. एक तर तो माणूस त्या क्षेत्रात पाहिजे. नाही शाळेत डोकं चालत, व्यापार कर. व्यापारात डोकं चालत नाही, काम कर. नाही काम मिळत, तुला काय करायचं ते कर. नाही काय जमत, पैलू आणू हान कुस्त्या, पैसे. तेही जमत नाही, जागा मोकळी कर. तू अडचणच करू. तिकडे नाही, धडीकडे नाही. कॉलेजला असताना तुला पोरीनं धोका दिला, तिचं ऑपरेशन झालं तरी तुझाच फोटो मोबाईल मध्ये पाहतो. तू पागल का काय? सोडून दे ती गोष्ट आपल्यालाच. एक तर माणूस कोणत्या ना कोणत्या क्षेत्रात टॉपला पाहिजे. काय मध्ये नाही काय जमत ना, हमाली करा, काय फरक पडला. पण जी व्यक्ती देवाने ज्यासाठी पाठवली त्यानं ते काम करण्यासाठी झालं. काय उपकार करता का? काय माणसं म्हणतात तो माणूस लय वेळेत हापीसा जातो. अरे तू पगाराला हात न लावता स्लॅब टाकतो, तू फुकट जातो का? काय असं उपकार काय करतो? काय गाणा काय म्हणत होतो? 11ला जातो, 5ला येतो, 3 वेळाला वेळ जातो. काय करतो? काय 2 शनिवार तर घरीचे, 2 रविवार सासरवाडीला आहे. तू असं करतोय का? 1 रुपयानं दूध वाढलं तर नोकरीवाल्याची बायको नुसती भांडी असती ती घरात. भांडीच असती ती. दूध प्यावा का नाही, दूध प्यावा का नाही. तुला नवरा कधी दूध पितो? तुला नवरा जे पितो ते 72 रुपये पावशेरी. काढलं का मोर्चा? काढलं का कधी मोर्चा? काढलं का आंदोलन केलं कधी? सायकलीला किटली टाकून शेतकरी दूध किती कोणतरी घ्या, दूध घेईन कोणी. आणि दारूवाल्या लोक उठवाय जातात. तू झोपतो कवर? मला लग्मीला होईन. तुम्ही आंघोळ केलं नाही, कोणी तर करून घ्या. आंघोळ नंतर कर. अर्धा लिटर दूध घेते, अर्धा लिटर. पण जाम करते तू धावायला. पाणी टाकलं, पाणी टाकलं. तुम्हाला मागचे तर पैसे दिले नाही. या महिन्याची मिळतील याची गॅरंटी. पाणी नाही टाकलं, नाही टाकलं पाणी, पाणी नाही टाकलं. आणि नवरा जेवायला बसला संध्याकाळी पाणी नेऊन देत. पाणी टाका, पाणी टाका, पाणी टाका, पाणी कमी पडू देऊ नका. अजून वास होते. पाणी टाका, पाणी टाका,
पाणी पाणी नाही टाकलं तर तुम्ही घरात मला पप्याला त्रास द्या. टाका पाणी. महाराज, जी व्यक्ती ज्या कामाला आली ते काम केलं पाहिजे. तुकाराम महाराज हे बरे, तुकाराम महाराज त्यासाठीच आले. उद्धरया जन जन जीवा, उद्धरया जन जन जीवा, उद्धरया जन जन जीवा, उद्धरया जन जन जीवा. अभंग तुकाराम महाराजांचं पहिलं वाक्य, जी व्यक्ती ज्या कामाला आली त्याने ते काम केलंच पाहिजे. अभंगातलं दुसरं वाक्य आणि तिसरं वाक्य, कीर्तनाला सुरुवात झाली, कीर्तन ऐकणाऱ्यांना सूचना. दरिद्र्यवाणी कीर्तनाला बसायचं नाही. तोंड सोडून देणं, दाढीला हात लावा, डोक्याला हात लावा. हरिपाठ ज्ञानेश्वरी, हरिपाठ ज्ञान. जगातली सत्य गोष्ट सांगा काय. दोन भाऊ एकमेकाच्या कल्याणाच्या हातात कारभार गेला, घरातली सत्ता बायांच्या हातात गेली. या 2-4 वर्षामध्ये भाच्याच्या मागे उभं राहणारा मामाच बदलला. सख्खा मामा मेला. तुम्ही पायरीवर खाली उतरबद्दल ते महिलांना लागायचं होत नाही. इथे एवढी मोकळी जागा आहे महिलांना, ह्या बाजूला एवढं इथं जागा आहे. बस असं पटकन महिला मंडळ. आता मी शब्द करू काय होतं, कीर्तनाला एकदा ऐकणाऱ्यांना करंट लागणार मग ते मजा राहत नाही. मध्ये विषय नाही चालत. आता करंट लागलाय मला परत मागे जायची पाहिजे. अभंग तुकाराम महाराज आहे, कडवे 4 आहे, उपदेश आहे. जी व्यक्ती ज्या कामाला आली त्याने ते काम केलं पाहिजे. करायलाच आलाच त्यासाठी. काय उपकार करतो कोण? फायनल उपकार दोघांनीच केले, आई वडील. दुसरं मुद्दा, कीर्तनाला सुरुवात झाली, चिंता करायची नाही. महिला म्हणून तुमच्यासाठी पहिलं वाक्य, भाऊ गरीब आहे असू द्या, शर्ट फाटलाय फाटू द्या, बनेन म्हणालाय म्हणू द्या, पण रक्ताचे नाते तोडू नका. यावर तुमचं मत काय? ते रक्ताचे पैसा हा विषय सोडून द्या. ही सावली आहे, सावली. 45 डिग्री तापमानानं सूर्यानं अख्ख्या जगाला वर पळवलं. मोर आठवले, नदी आठवली, ओढे आठवली, पण 2 दिवस ढगानं त्याला वर डोकं काढून दिलं नाही. हे ध्यानात ठेवा. आपल्याला वाटतं बा मला सून थोडी एज्युकेटेड मिळाली, माझा पोरगा चांगला सर्व्हिसला आहे, मला फाटक्या पायजाम्यातल्या भावाची लाज वाटते. अशा कीर्तनामध्ये बसलेल्या आता 20% बाया अशा निघतील. आता तुम्ही तुमच्या भावाशी आज बोलत नाही तर आत्ता मला नाव सांगायला लावू नका. एक सांगा मला, अरे हे बाकीचं सगळं माईक आहे नाथे रक्ताची टिकवा, अस्ती काळाची. बाकीचं तर काय घेऊन बसते, काय घेऊन बसते, कोणतं शश होते. एकाच वाक्यात उत्तर द्या. महिला म्हणलं, तुम्ही तुमच्या भावाची मुलगी तुम्हाला सून करून आणली, लवाड बोलायचं नाही. तुम्हाला आधार व्हावा म्हणून आणली का निराधार व्हावा म्हणून आणली? जिने आणली तिची मुलाखत घ्या, तिला भेटा. फक्त तोंड झोडाय माणूस मिळाला तिला. अहो काही भाऊ आहे पण तिचा मुलं, तिचा बाप आहे, तो कोणाची बाजू घेईल प्रसंगाला? नवीन जाऊ दे, नवीन काय विषय नाही. नवीन तो तुमचं बाजू मांडणार. उद्या तुमचं सुनेचं भांडण झालं तर भाऊ कोणाची बाजू घेईल? मुलीची. तो आपल्या गुड्डीला नाव ठेवायला जागा नाही बरं का. गुड्डीचं बरोबर आहे.
आपल्या बहिणीच्या वया डोक्यात वयामानानं फरक झाला नाही तर गुड्डी एकदम एक ढगात ठेवायचं. भावाशी दुश्मनी करू नका. हे सावली कोणाचे दिवस कसे फिरतील सांगते ना. घमेंड जरा कमी करा. आज 80% माणसं पैशाच्या घमेंडीत आहे. पण एकाच वाक्यात घमेंडीचं वाक्य सांगतो. रामाचा बाप बायकोच्या मांडीवर मिळालाय. रामाचा बाप बायकोच्या मांडीवर मिळालाय. आणि फडफडणारा आकाशातला पक्षी जटायू रामाच्या मांडीवर मिळालाय. जरा माझा ठेवणी करू नका. ते टिकत नाही. 15 GP आला म्हणजे तू काय राष्ट्रपती नाही झाला. जरा बजेट मध्ये राहा. मोटरसायकल चालला कुत्र्याला जाणार. त्याचा बाप पिसळलेला होता. ते कुत्र म्हणतो अजून मागच्या जन्माची खुन्नस धरली. ते नाही चालत. लय दिवस नाही चालत. उदाहरण 2 ऐका. 2-3 मुंडे वाटतो तुमच्या पुढं. हे सगळं क्षणिक आहे का टिकाऊ आहे? क्षणिक आहे. हे काय राहणार नाही. पण प्रसंगाला भाऊ हे विसरू नका. विसरू नका. परत एक वाक्य ऐका. रामाचा बाप बायकोच्या मांडीवर मिळाला. जटायू रामाच्या मांडीवर मिळाला. पुन्हा उलट ऐका. रामाचा बाप बायकोच्या मांडीवर मिळाला आणि रामाची बायको पळवणारा रामाजवळ मिळालाय. माणसं म्हणजे त्याला काय होतंय बुवा एकादशीला मुंबई खायला काय होतंय? जिरतीन काय होते? काय होत नाही पण झाल्याशिवाय माणसं म्हणते हे नाही जिरतीच. दुसरं उदाहरण ऐका पटकन. निर्वज आहे. दुसरं उदाहरण ऐका. पहिलं म्हणलं बहिणीचं लग्न झालं. बहिणीला 18,000 घोडे भावानं दान केले. 18,000 घोडे. बहिणीची वरात निघली. आकाशवाणी झाली आणि आकाशवाणीत सांगितलं हिला होणारा मुलगा तुला मारणार आहे. बहिणीला त्याने जेलमध्ये ठेवलं. मुद्दा मोबाईल मध्ये घेऊन जाण रोज ऐका. सख्या बहिणीला भावाने जेलमध्ये ठेवलं. बहिणीला दिवस गेले. बहीण बाळंत झाली. पण बिचारीचे दिवस इतके वाईट फिरले का स्वतःच्या स्तनाला फुटलेला पाना मुलाच्या तोंडात येता नाही आला. भावानं पोरगा दगडावर आपटला. बहिणीच्या समोर 1 नाही 6 आणि 7वा जेव्हा योग मायेनं नेला आणि 8वा जन्माला आला त्याचं सुद्धा इतकं दुर्दैव मारा. तो टोपलीत बसून पलीकडे गेला आणि जिनं सांभाळला नाही तिचं दूध प्याला. आता उलट आहे का. 8 मुलाची आईनं जन्माला घातली. तिच्या स्तनातलं दूध 8 मधला एकही प्याला नाही. आणि जिनं आतमध्ये सांभाळलाच नाही तिचं स्तन इतकं भाग्यवान का त्याला गोपाळ कृष्णाचं तोंड लागलं. काय भाग्यवान जगातलं ते स्तन असेल का त्या स्तनाला गोपाळ कृष्णाचं तोंड लागलं. आणि ती मांडी किती भाग्यवान असेल का त्या मांडीवर जगाचा बाप कृष्ण खेळला. काय मांडी असेल की त्या मांडीवर गोपाळ कृष्ण खेळला. विश्वाचा मालक. मग मला सांगा कृष्णाची आई जर असं दुःख भोगू शकते तर आपलं काय. कृष्णाची आई पण किती भाग्यवान बाप आहे. किती भाग्यवान ते स्तन आहे का त्याच्यातलं दूध कृष्ण प्याला. आणि ती मांडी किती भाग्यवान आहे का त्या मांडीवर गोपाळ कृष्ण खेळला. काय मांडी असेल त्याच्यानंतर पुढे ऐका. महिला एक जगात मांडी झाली तिच्यावर कृष्ण खेळला. एक जगात स्तन झालं त्याचं दूध कृष्ण प्याला. पण एक जगात पाय असा झाला का तो पाय साक्षात पांडुरंगाने हातात धरला. आणि तो पाय होता आई साहेब जिजाबाईचा. आणि जिजाबाईचा पाय देवाने हातात धरताना त्याने कशाला धरला माहितीये का. काटा दिसायला नाही. पाय हातात धरायचा. बोट वलं करायचं. पायाला चोळायचं. का माहिती का. जिजाबाईच्या पायाची धूळ देवाच्या जिभेला लागावं ही देवाची इच्छा. काय भाग्यवान पाय होईल. आणि माणसं आपले घमेंडी जगात नसतं. थोडासा आता 40-1 लाखाचा बंगला बांधला 5-50 हजाराची गाडी घेतली का आपले आपण बांधला बंगला. आपल्या बापाला नाही जमलं. आता याच्या बापाला जर जमलं नसतं बाकीचे जर तुम्ही घरी गेले केवढा बावळ्याचा बाजार आहे. आता मला उलट सांगायचंय. एवढी ती भाग्यवान बहीण एवढा तो भाग्यवान भाऊ. आता त्यांच्या पोटी जन्माला आला तो कोण होता. कृष्ण. पण कृष्णाच्या पायाला सुद्धा पारधी समाजाच्या माणसाचा बाण लागून कृष्णाचा अवतार संपला. तर देवाचा कोणी सोडू शकलं नाही. तुम्ही कोण.
पहिलं वाक्य महिला मंडळ, भावाशी दुश्मनी करू नका. आता घरी गेल्या गेल्या भावाला फोन करायचा, भाऊ मिटलं नाही. असं जर भेटवलं नाही आज, पुढची पौर्णिमा तू पाहत नाही. लिहून ठेवतो. नाही महाराज, काही जरी झालं तर नाते असं नाही चालत. एक वाक्य सांगा महिला, ज्या घरामध्ये थोरली बहीण असते ना, तिच्या नंतर भाऊ जन्माला काल घातला असतं माहिती का देवाने, तू त्याचा सांभाळ तर नको करू, पण त्याला योग्य मार्ग दाखव. आणि घरामध्ये मोठी भाऊ का केला जातो माहिती का, अरे तू सांभाळू नको, पण निदान तिच्या संसाराची चिंता तरी कर. देवा सगळं. पुरुष मंडळीला सांगून ठेवतो आजच्या कीर्तनात, भावाशी दुश्मनी करू नका. हे मित्र सगळे लबाड, यांच्या नाही लबाड. हे फक्त तुम्ही पाजितो म्हणून तुमच्या मागे येणार द्या. हे पाजायचे बंद झाले, तुझ्या मौतीला सुद्धा यायला नाही. तुम्हाला वाटतं आम्हाला माणूस की गाजरं खात नाही लोकांना कोणाशीच घेणं नाही. काय म्हणते तुमचं, फायदा असेल तर मित्र आहे, फायदा संपला मित्र एक्सपायर, काय घेणं कोणाला. 5वी पासून आपण एका वर्गात बरोबर होतो, 12वीला आपले 2 विषय राहिले, सुट्टी निकाल लागून 3 महिने झाले, त्या मित्रानं परत फोन तरी केला का आपल्याला. काय घेणे लोकांना काय घेणं नाही. 20 वर्ष बापाने पोरगी सांभाळली, नवऱ्याच्या घरी जातात रडत सुद्धा नाही. सणाट निघते फुलाच्या गाडीला, उलटी बापाला हात आली, सगळे हप्ते पेड करा, त्यावर दुसरा हप्ता घेऊन येते. कोण राहणार. हे सगळं माईक आहे, सावध राहा. भाऊ तो भाऊ आहे, त्याच्याशी बोलू नका बोलू, त्याच्या घरात नका जाऊ, पण तुमच्या प्रसंग आल्यावर भाऊ आहे हे विसरू नका. तुमचा ऍक्सिडेंट झाला, हॉस्पिटलमध्ये तुम्हाला ऍडमिट केलं, तुम्हाला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं, मित्र भेटायला येतील, पण केळं सफरचंद घेऊन येतील, पण 200 रुपये घेऊन येणारा भाऊचे. आज कीर्तनामधले 60% लोक सख्या भावाचे दुश्मन आहेत. काय राहिलंय काय जगात मला खरं सांगा. भाऊबंद तर मेले, भाऊबंद राहिले नाही, ते जवळजवळ उलाटले. वाडा तर मिळाला. खरं सांगू आता, माणूस मिळाला तर खांदेकरी व्हायला माणसं राहिले नाहीत. भाऊबंद कपडे काढत नाहीत, लय नालाय. 2 बटणं काढतो बायको उभा होतो, तिनं नुसतं असं केलं ना. आणि बायका इतक्या हुशार असतात महाराज, नवऱ्याला कधीही माणसात बोलत नाही. पिनकोड आहे, बोलत नाही, त्या हुशार. फक्त यानं 2 बटणं काढली, तिच्या कसं पाहिलं, तिनं फक्त असंच केलं. शेवटी प्रेत न्यायला वैकुंठ रथ आलाय. आता प्रेत रथात नेते. आता भाऊबंद मेले, पुढे कोण राहिले. 10 वर्षापूर्वी मुलीला मुलगा पाहिजे तर 100 माणसं जात होती. आज मुलीला मुलगा पाहिला 2 माणसं जातात. मुलगी पाहिला मुलाला, पोराच्या आईन पोराचा बाप स्कूटीवर. स्कूटी सुद्धा अशी आली आता का जवळ चालू येतो, लाईटी जात नाही. तरी जेवताना पोराची आई म्हणते, आम्ही आलो दुकानला म्हणलं का नाही तर बोंग्या होईल. पुरीचा बाप म्हणला, तुम्ही म्हणणं का, ती पळून गेली, ती कालच आणि सांगू आज काय राहिलं. काय लगविला गेला, मोबाईल आला, चैन सुद्धा खोलली नाही. बरं बोलायची आयडिया तरी स्विच असं मोबाईल आपण काही लई व्हीआयपी का, कोण खाता आपल्याला. बोलण्याची काही पद्धत मोबाईल. हॅलो हॅलो, आता हे अंतर काही लई आहे का, त्याला ऐकू येत नाही का. हॅलो 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 जेवण नाही. आणि मोबाईल मुळे शब्द नीट का, संवाद संपला. संवाद हा विषय राहिला नाही. कोणीही कोणाशी बोलायला तयार नाही. एकटे बसत आहेत येड्या बाबडीत, एकटे धर्मिष्ठ. आणि ही मोबाईल वापरणारी जी माणसं आहेत, यांना निद्रा नाश नावाचा रोग आहे. हे चेक करा तुम्ही. मुलगी देताना सुद्धा नवरदेव चेक करून घेत जा. कदाचित त्याचा डिस्प्ले गेलेला जाऊ शकतो. पागल आहेत माणसं. मोबाईल वापरणारी माणसं झोपत नाही. तुम्ही बाळांना कधी फोन करा रात्री जागे. शुगर विचारा ना, चहा घेता का, रॉकेल दे. आणि शुगर का वाढली मला,
शुगर का वाढली? पाया पडून सांगतो, व्यायामच नाही. व्यायामच नाही. व्यायाम हा विषय राहिलाच नाही. पोराला जर म्हणलं तर मग कशी पुढे आण की म्हणते मग चावी दे. पाट्यावर आमची आई मिरच्या वाचायची तर स्नायूचा व्यायाम होता. चुलीवर आमची आई चपात्या करायची तर लाटण्याचा शरीराचा व्यायाम होत होता. आमची आई घर वाकून झाडायची तर कमरेचा व्यायाम होत होता. आज झाडू बाईच्या डोक्याला लागतोय. पाटा गेलाय, बटन दाबलं का बटाटा वांग्याला कवळी मारतो, कवळी वांग्याला बटाटा मारतो. व्यायाम संपला. व्यायाम संपला. त्याच्यामुळे शुगर, बीपी का वाढला, मागचं उकरून काढ नका. झालं ते झालं. आणि अटॅक काय येतो? जळकाट माणसाला अटॅक येतो. जळकाट जळकाट. दुसरीच्या दारापुढून नवीन वापायली पाहुण्याची मिळालं ना. पाहुण्याची आणि हसत जा. माझं कीर्तन ऐकलेल्या माणसाला पण सर्टिफिकेट देणार. 6 महिने त्याला अटॅक आणि बीपी येऊ शकत नाही. येऊ शकत नाही, कधीच येऊ शकत नाही. त्याला डॉक्टर जायची गरजच नाही. 6 महिने एकटा हसतो घरी गेलो. नाही तरी राहायचं तरी किती दिवस बस. चिंता बिंता काही करायची नाही. कटेवर हाते विटेवर उभा आहे तो जगाचा बाप आहे. उगाच आपलं छाताला जोडून जगण्यात माजायचं नाही. अभंगातला पहिला मुद्दा अभंग तुकाराम महाराजांचा कडवे 4 आहेत. दुसरा मुद्दा जी व्यक्ती जगामध्ये आली त्याने ते काम केलं पाहिजे. तिसरं वाक्य चिंता बिंता काही करायची नाही. आणि आपल्या कीर्तनाला बोलत जायचं. पटलं तर हा म्हणायचं, नाही पटलं तर नाही म्हणायचं. मोबाईल मध्ये डोके घालायचे नाही. अभंगातला दुसरा मुद्दा संपला. इथपर्यंत काही शंका काय? अभंगातला तिसरा मुद्दा सुरू झाला. आज गायक वादक कोणी मंडपारी माईक सिस्टीम आणि सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये साई संघर्ष सामाजिक प्रतिष्ठान द्वारकामाई साई मंदिर संदेशनगर व संतेकडी अहमदनगर कार्यक्रमाचे आयोजक संयोजक द्वारकामाई मंदिर संघर्ष प्रतिष्ठान कार्यक्रमाचे आयोजक संयोजक कार्यकारिणी मंडळ दीपक पुडिया महेश टाक सुकेश कांबळे जितेंद्र. पहिल्या दिवसाच्या कीर्तनाला सुरुवात. आतापर्यंत चाललं का? आतापर्यंत एकच झालंय. अभंग कोणाचा एक. आणि हे साई संघर्ष प्रतिष्ठान जे आहे यांच्यातर्फे आज एक स्तुत्य एक कार्यक्रम असा आहे की रक्तदान शिबिर ही काळाची गरज आहे. आता आपण साई मंडळाकडे प्रार्थना करण्यापूर्वी, साईबाबाकडे प्रार्थना करण्यापूर्वी 2 मिनिटं सगळ्यांनी कीर्तनामध्ये देवाकडे प्रार्थना करा आणि अभंगाला सुरुवात करू. 5 गोष्टी फक्त देवाकडे मागा. ए देवा, शेतकरी वर्ग सुखी होऊ दे. हिंदू धर्माचं दैवत गाय वाचू दे. हिंदू धर्म टिकू दे. वारकऱ्याची पताका चंद्र सूर्य आहे तोपर्यंत फडकत राहू दे. आणि प्रत्येकाच्या गालावर हसू राहू दे. एवढी ईश्वरजनी प्रार्थना आणि अभंगाला सुरुवात. गोरडी पौर्णिमेला देवाला सांगा, देवा मला गरीब कर चालेल, मला झोपडीत जन्माला घाल चालेल, मला कपडे देऊ नको चालेल, एक दिवस माझ्या पोटाला अन्न देऊ नको चालेल, पण माझ्या 2 गोष्टी कधी नेऊ नको देवा. एक, माझ्या गालावर हसून येऊ नको आणि माझ्या घरातलं समाधान नेऊ नको. राजाचा रंगही तूच करतो. आणि साईबाबा अजून एक गोष्ट मागा, हिरवा चारा खाऊन गाय उडी आणू दे आणि काळ्या आईतून अमृत कर पिकू दे. पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद. आणि गुरु पौर्णिमेच्या कीर्तनाला सुरुवात. साईबाबाच्या भंडारा, त्यामध्ये मंडळाचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. सगळ्या मंडळाला धन्यवाद. गायक वादक कोणी मंडपारी माईक सिस्टीमवाले कीर्तन सगळ्यांचं वर्णन करावं, पण हे कार्यक्रम जे करतात ते तरुण मंडळाचं थोडं कौतुक करावं. का? आज कोणताच कार्यक्रम तरुणांशिवाय होत नाही. आणि ही आता कीर्तन काळाची गरज आहे. कारण आपले कोण नाच लागत नाही. गाडीने भरेल गाडीला हरणं बसवायची काय गरज? लोक वास आम्हाला घ्या ना वार गावण्याचा बाजार. पुरीने पॅन्ट शर्ट घालणं, मग आम्ही घालतो गाऊन. बरं केवढ्याचा फेर चोर आले कुत्र्याने भुकाव का गाडवं? चोर आले आणि कुत्र्याने झोपून घेतलं. गाडव कुत्र्याला म्हणलं भूक. कुत्र म्हणलं इंटरेस्ट नाही. आपल्याला कधी ताजी भाकर झाली नाही. आता सोपडा सापडला मी झोपून गेला. दादा म्हणलं मी भूक आपल्याला नाही. कुत्र म्हणलं तुला किडा येतं भूक, पण आपल्याला इंटरेस्ट
गाडावं लागलं भुकायला, त्याचा भसाडा आवाज जोर गेले पळून. मालकानं हाणेल होती 90, त्याची मोडली झोप, ती दांडकच घेऊन आलो. असं टाकलं गाणं कुत्र डोकून पाहायचं मला, बरं चाललंय. मालक गेला घरातून पण कुत्रं गाडवा लागलं. जे हरी तुम्हाला बरगडीत राहिलं, त्याला कुत्र्यानं सांगितलं भाऊ ज्याचं काम त्यांनी करावं, बाकी त्यांनी का ना बरगड्या मोडून घ्यावं. अरे जेणे काम तेने करू, जे तुझा करे तो बोलते काय ह्याचा अनाज बांधावा. काही नवीनच आणायचं. काय झालंय मला, पैशावाल्या माणसांनी घमेंडीत धर्माला पैशावाल्या माणसांनी पैशाच्या घमेंडीत धर्माची तत्व पायदळी तुडवली. काय मध्ये घरातली जी माती आहे, महिला मंडळ घरातली माती पूर्वी जी होती शेण सारवण्याची, त्या मातीचा स्पर्श आईच्या पायाला व्हायचा तर ते घर निरोगी राहायचे. सर सारवलेलं असायचं. आई भाकरी करताना त्या घरात फिरायची, कालवण करताना बटाटे कापताना फिरायची, तर त्या भूमातेला आईचा पायाचा स्पर्श होत होता. आज 3 ठिकाणी चपला आहेत घरात. बाहेर जायचे, बाथरूम जवळ आहे आणि किचन जवळ आहे. पैशाच्या घमेंडीमध्ये ह्या सगळ्या मंडळीनं धर्मतत्वच बुडून टाकली. काय म्हणतात, चांगले लोक बसून जेवत होते, या श्रीमंत आवला दिला किडा आला, त्या नालायकाने उभ्याने जेवण आणलं. यांचं काय बापाचं गेलं तर पैशाचा उत, आता वरड नालायक टाकली हातात घेत बात टाकली घेऊन कॉलनीचा झिन्ना कार्यालयात एकाला भातच सापडला तो ताटलीच घेऊन घरी एकाला भात सापडला तो वरण सापडला, तेवढं एकानं धक्का लावला तो भातही सांडला, वैतागला म्हणला उडत गेलं लग्न गेला घरी. आता नाही इज्जत आहे का नाही. अरे संस्कृती कशाला म्हणतात. तुम्ही सगळ्यात बदल केला, मग सूर्यात बदल केलाय, चंद्रात बदल केलाय का, ग्रहणात बदल केलाय. मग तुम्ही जर लई श्रीमंत आहे तर चंद्र आनुषाला काढा बाहेर. लई विद्वान आहे तुम्ही, काढा चंद्र आनुषाला बाहेर आणि लपवा याला दिवसा. द्या एखादा पोटी त्याला थांब म्हणा एक तास दीड तास. दैवी शक्तीच्या पुढे कोणाचं डोकं चालत नाही. काय मध्ये तुमचं आणि काही करायचं. चांगले गुलाबजामू गोल होते, कोणला किडा आला यंदा, काय कोणच्या बापाचं गेलं, गुलाबजामूच लांबवले यंदा. लांबवला तरी खायचाच आहे आणि गोल तरी सोपा कोणता. पण इतकी ना इतका भंगार लोक झाले, लांबवलं गुलाबजामून कुठला नागपुडीत म्हातारी पूर्वी. आता गुलाबजामुन बुंदी खायला वेगळी सेपरेट, चांगली का एकत्र सेपरेट. बुंदी वेगळी, गुलाबजामुन बुंदी डाळीची आहे, गुलाबजामुन मैद्याचा आहे. बुंदी पाकाच्या बाहेर आहे, गुलाबजामुन कोणला किडा आला ना एकत्र केलं राजाला. काय काय बापाचं गेलं तर जाऊन येऊन दोघं वेगळे. राजा एवढा राजा राणी, राजाला कळलं सुद्धा नाही आपल्या राणी कवाची टाकली. आणि याला लोक काय मॉडिफिकेशन, मॉडिफिकेशन आहे नदीफिकेशन आहे. काय वन साइड बांधपाडी दोन बागला तू उशिड्या वर वन साइड चांगलं होतं पूर्वी. आता लग्नात एक फाजीलपणा आणलाय परत. मंगलाष्टकाच्या टायमाला नवरा नवरी मधून या गेटच केलंय. तो नवरदेव भाड्याच्या गाडीत आला. 35 रुपयाचा चष्मा घेतो लिंबा खालचा. तो आता 99 झाला ना तर 35 रुपयाचा पाहिला. आणि त्या नवरदेव माग 2-4 खांब्यासाठी लटकेल पोर. नवरी माग इतक्या पोरी मेकअप करेल इथल्या फटीत चमके.
त्याच्या पुढे तो बँडवाला इको दे इको दे बाहर फूल बरसा मेरा लॉन्स मध्ये एकदम शांतता प्रेम पेटवायचं बाहर फूल बरसा मेरा तो मैं चालू तर कसं माहिती त्याच्या पुढे फुलं टाकीतात बाटलीची पुच टाका एवढे दे नाही तरी गेला जन्म नाही तरी गेला जन्म नाही तरी गेला जन्म नाही तरी गेला जन्म संकट तुम्हासी बंजारे संकट तुम्हासी बंजारे संकट तुम्हासी बंजारे संकट तुम्हासी बंजारे संकट तुम्हासी लोकांचे गोडे खा त्याच्यापेक्षा इथे नाचलं पाहिजे दुसरा मुद्दा संपला पुन्हा एकदा सगळ्या मंडळांना धन्यवाद आता गुरुपौर्णिमा काय भानगड आहे तेवढी सांगतो आणि मुद्दा पुढचा सरकवतो काही माणसं म्हणतील आम्हाला गुरु करायचा नाही तू अशी डोकं लावायला आम्हाला वेळ नाही तिकडे सासरवाडीला जा आणि मी मेसेज टाक मूर्खांच्या नादी लावायचं सोडून द्यायचं हे मूर्ख माणसांच्या अहंकारी माणूस परमार्थ करू शकतो का कधीच नाही करू शकत कारण त्याला काय झालं एखादी नवीन एज्युकेटेड सून शेजारी आली ना जुनी बाई सतत तुळशीला पाणी घालते ही म्हणते तुळस बिळस हे लॅपटॉप मध्ये इंटरनेट मध्ये फेसबुक मध्ये ऑनलाईन मध्ये कसं
उलटीला पाहिलं का तुळशी पाणी होती त्रास तुलाच चढू द्या पण तिला जडू द्या. मूर्खट वागायचं कधी मूर्खांच्या नादी नाही लागायचं. मला एका हलकटाने विचारलं होतं एवढे संतांनी चमत्कार केले रेडा बोलावला भिंत चालवली आताच्या एखाद्या कीर्तनकारानं का चालू नाही. मी तर सांगितलं तुला बाकीचे बॉस काय करायचे तुला मी एकटा बाज झालो मी आता तुला हेमंतपा सगळं टाक्या नगर मध्ये फिरून दाखवतो तू फक्त वाघ हो बसून ये कधी झालं मूर्ख माणसाशी डोकं लावायचं नाही. आता काही म्हणतील मला गुरु करायची गरज नाही करावंच लागेल बस फायनल. आता पौर्णिमा काय भानगड आहे 1-2-3 मिनिटं सांगतो फक्त तुम्ही बोलले तर उत्तर कळत. महिना मंडळ महिन्याचे दिवस किती पटकन अरे पुस्तकातले महिन्याचे दिवस किती 30. बोला बरं का पौर्णिमा सापडायची आपल्याला 30 मधला अर्धा भाग 15. पहिल्या भागाला म्हणतात शुद्ध दुसऱ्या भागाला म्हणतात वद्य. मग वर्षाला शुद्ध किती डोकं खाजवं लागलं आता. आपलं कीर्तन म्हणजे डिस्कव्हरीच आहे शोधच लावायचं त्याला. ऐका आता महिन्याचे दिवस 30 आतला भाग 15 मधला भाग 15. पहिल्याला म्हणायचं शुद्ध दुसऱ्याला म्हणायचं वद्य. मग शुद्ध महिने किती 12. मग शुद्ध किती झाले 12 वद्य किती झाले 12. शुद्धला येते ती पौर्णिमा आणि वद्यला येते ती अमावस्या. मग पौर्णिमा किती वर्षाला गेली 12च्या 12 पौर्णिमा पटकन. पहिली पौर्णिमा हनुमान जयंती दुसरी पौर्णिमा बुद्ध पौर्णिमा तिसरी पौर्णिमा वट पौर्णिमा चौथी पौर्णिमा गुरु पौर्णिमा पाचवी पौर्णिमा नारायण पौर्णिमा 6वी पौर्णिमा भागवत पौर्णिमा 7वी पौर्णिमा कोजागिरी पौर्णिमा 8वी पौर्णिमा त्रिपुरारी पौर्णिमा 9वी पौर्णिमा दत्त जयंती 10वी पौर्णिमा दांडी पौर्णिमा 11वी पौर्णिमा माघ पौर्णिमा 12वी पौर्णिमा होळी. अमावस्या किती 12. त्याच्या सणाच्या 3च एका अमावस्याला बैल पुजला पाहिजे एका अमावस्याला लक्ष्मी पुजली पाहिजे एका अमावस्याला पठ्ठ्या प्यायलाच पाहिजे. गटार आणि गटार अमावस्या इज व्हेरी बिग फेस्टिवल ऑफ पेटार. एवढ्यांचा सगळ्यात मोठा सण. आता पौर्णिमा झाल्या 12 अमावस्या झाल्या 12. पंचांगच सांगतो 2 मिनिटात अख्या वर्ष नीट बस आहे. पौर्णिमा झाल्या 12 अमावस्या झाल्या 12. मग प्रतिपदा किती 24. करेक्ट. पहिल्या 12 दुसऱ्या 12. सणाचे एकच सणाच्या 2च बोला पटकन. 1 गुढीपाडवा 2 बलिप्रतिपदा. तृतीया 24 सणाच्या 3 1 धर्मनाथ बीज 2 तुकाराम बीज 3 भाऊबीज. तृतीया 24 सणाच्या 2च हरतालिका अक्षय तृतीया. चतुर्थ्या 24 मंगळवारी आली तर अंगारकी बाकी सगळे चतुर्थ्या. पंचम्या 24 सणाच्या 3च 5 आहेत सणाच्या. नागपंचमी रंगपंचमी वसंत पंचमी ललित पंचमी पांडव पंचमी. षष्ठ्या 3 नागषष्ठी श्रीयाळ षष्ठी चंपा षष्ठी. सप्तमी 1 रथसप्तमी. अष्टमी 3 कालाष्टमी दुर्गाष्टमी कृष्णाष्टमी. नवम्या 3 रामनवमी अविद्वा नवमी महानवमी. दशम्या 2 दसरा माघ शुद्ध दशमी. एकादशी सगळ्या पवित्र. द्वादशी सगळ्या पवित्र. त्रयोदशी धनत्रयोदश. नरक चतुर्दशा 3 नरक चतुर्दशी वैकुंठ चतुर्दशी आनंद चतुर्दशी आणि शिवरात्र आणि पौर्णिमा 12. संपलं वर्षाचं पंचांग. आणि त्यामधली आजची जी पौर्णिमा आहे ती गुरुपौर्णिमा आहे. गुरुपौर्णिमा मधल्या टप्प्यावर आहे. जर 3 भाग केले वर्षाचे तर 4था महिना असू येतो पौर्णिमा. आणि 149 वर्षानंतर 149 वर्षानंतर ह्या पौर्णिमेला ग्रहण आलंय. आज ग्रहण आहे. आज ग्रहण आहे आणि 149 वर्षानंतर ते ग्रहण आलंय आणि ते आपल्याकडे दिसणारं ग्रहण आहे. पण तुमचं माझं दुर्दैव असं आहे ते संध्याकाळी 1 वाजता आहे. रात्री 1ला. कारण पौर्णिमा सुरू होणार आहे रात्री. आज पौर्णिमा आता आज नाही पौर्णिमा 2 आहे. आज सुरू होणार आहे
आणि उद्या संध्याकाळी संपणार आहे. त्यामध्ये माना नाही तर नका मानू मारा, पण तिथी वार नक्षत्र शास्त्र याला किंमत आहे. पाऊस पडो नाही तर न पडो, वैशाख महिन्याच्या आत झाडाला पाली फुटतेच. उगाच आपलं देव नाही धर्म नाही काही नाही बावळाटवानी काही करायचं त्या बोलण्याला काही किंमत नाही. हा मग देवच नाही. आता काही बंधर लोकांचे विचार का असं देव बरोबर नको काही देव नाही तर माझ्या 4 प्रश्नाची उत्तर द्या. एक देव नाही ना, तुम्ही लय विद्वान आहे ना, मग रक्ताचे 2 गटे 4 गटे ए बी आणि ओ. रक्ताचे 2 पिशी आहेत, तांबडे पिशी पांढरे पिशी, व्हाईट ब्लड कॉर्पसल रेड ब्लड कॉर्पसल. रक्ताचा रंग हिमोग्लोबिन मुळे लाल आहे, मग रक्त बनवायचा कारखाना कोणी का काढला नाही? पैसा नाही लोक मग काढा ना. साखर सम्राटी, बचत गट सम्राटी, अंगणवाड्या सम्राटी, शिक्षण सम्राटी, आता छावण्या सम्राट होती. या घाला होऊ द्या ना रक्त सम्राट. अन्नाचं रक्त जो बनवतो तो दिसत नाही, पण आहे त्याचं नाव देव आहे. माना नाही तर मान नका. एखाद्या बावळाने बिंदूचं म्हणेल पटलं नाही. दुसरं उदाहरण, मी देव हाच म्हणायला येतो. 2 खाली गेलं ते मुळे, वर आलं ते खोडे, वर आलं ते फांदे, फांद्याला आले ती पानं आहेत, त्यांना आले ती फुलं आहेत, फुलाला 4 भाग आहेत, निदरपुंज, दलपुंज, पुमंग, जायंग. इन इंग्लिश इट इज कॉल्ड कॅलिस, करोला, अँड्रोशियम अँड गायनेशियम. माझं असं म्हणणं आहे, मुळात घातलेलं पाणी फुलात वर गेलंच कसं? कोणत्या इंजिनियरचं कंस्ट्रक्शन आहे? मी येतो तो देव आहे हा मला नाही. हत्तीनं जर कवट खाल्लं, कवट हत्तीनं जर कवट खाल्लं तर ध्यानात ठेवा, हत्ती ते कवट दुसऱ्या दिवशी सकाळी तसंच्या तसं टाकतो. हत्ती कवट फोडत नाही, पण आपला घर खाल्याशिवाय राहत नाही. आपला घर खातो कवट तसं. एखादा म्हणे शंका आहे, हत्तीला कवटचा त्याच्यामध्ये दिवसभर हिंड कवट फोडून बाय भोकायचं नाही. मरताना काय जातं अजून एकाही डॉक्टरला सापडलं नाही. उद्या श्री बाळांत होणार आहे, आदल्या दिवशीच बाळाला लागणार दूध आईच्या स्तनात तयार आहे. करू शकतो. नैसर्गिक आहे, नैसर्गिक आहे तर पोराच्या बापाला का नाही? त्याचा नियमा वाट आहे ना. एक टाईम पोरग त्याच्या आईला केलं पाहिजे, बापाला केलं पाहिजे. त्याच्या बापाला का पेत नाही? 9वा अध्याय, म्या बोलविल्या वेद बोले. हे सगळं जगत सृष्टी देवाच्या ताब्यात आहे. आज कोणाची मॅच आहे झालं फायनल? बरं, कोण गेलं फायनलला? इंडिया. इंग्लंड जिंकलं, इंडिया हरली. आता मॅचेस संपले ना. सरळ बसा पटकन, बैठे बैठे सावधान. आता मॅचेस नाही. या वर्षाचा गाजलेला सलमान खानचा सगळ्यात भारी सिनेमा नवीन भारत. करेक्ट. या 2 वर्षात गाजलेला सगळ्यात भारी मराठी सिनेमा सैराट. करेक्ट. जोरात बोला. सैराट मधलं सगळ्यात फोकसचं गाणं झिंगा. करेक्ट. या 2 महिन्यात गाजलेलं सगळ्यात भारी गाणं बाई. जोरात बोला. बाई सोनू तुझा माझ्यावर मला आमदार झाल्यासारखा. आता पुढचा प्रश्न करून एकदम जोरात. घाबरायचं आवाज आजही तुम्ही जोरात बोला ना, आवाज येत नाही. 8वीच्या पोराला मोबाईल आहे, बरोबर आहे का? जोरात बोला, बरोबर आहे का? त्याला बाप ना आलाय का पोरगा? बाप. आपल्या घरात एकच माणूस ना आलाय की आपला. चला 2.5 तास आपली मुलगी मोबाईलवर बोलते. आई मूर्ख आहे का पोरगी? आई. आपल्या घरात 2च माणसं हलकेट आहेत, आई आणि
हा मार्गशीर्ष महिन्यातल्या 4 गुरुवारचा प्रसाद याला काहीतरी शिकवा. हो, नुसते कीर्तन ऐकू नका. याला एक उपाय आहे. तुम्ही देव आपला करा. कसा? आपुला तो एक देव करुणी घ्यावा. 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 तेने बिना जीवा सुखानो रे. तेने बिना जीवा सुखानो रे. येरती माई के दुःखाची जनती. येरती माई के दुःखाची जनती. याचा अर्थ ह्या जगात देव आहे हेच. तुमच्यातले मराठी मीडियमला किती आहे? एकच आहे तेवढं. बा आहे ना मराठी मीडियमला. बा लाल टी शर्ट वाला मराठी मीडियमला शेअर सांगतो ना. मला सांगा मी असं नजरेत पण सांगा सगळं. तेवढंच भांडणाचं म्हणून नको म्हणणार. तो मराठी मीडियमला भाई हे मराठी मीडियमला लगेच लक्ष देतो. इंग्लिश मिडियमचं येते नाही याच्यात. कृषी मी नाही ना. लगेच लक्ष देतो. मी असं पोऱ्याच्या चेहऱ्याकडे पाहिजे त्याची क्वार्टर सुद्धा सांगतात. पटकन सांग. भांडणाचं म्हणून नको म्हणून आपलं तसं नजरेनं माणूस पाहिलं त्याचा पोट नाही सांग नको कुठं नाही. हे बंद होईल आणि तेच चालू होईल. विनोदाचा भाग सोडा. आपल्या साई या प्रतिष्ठानच्या कार्यक्रमाला आपल्याला गुरुपौर्णिमा थोडी वेगळी ऐकायची आहे. पौर्णिमा कळली आहे. गुरु करावाच लागेल. आता महाराज म्हणून कीर्तन ऐकायचं नाही. महाराज उलटू दे म्हणून. महाराज कीर्तन संपलो का महाराज. पण म्हाताऱ्या माणसाने तुमचा मुलगा म्हणून ऐका आणि बाकीच्यांनी तुमचा मित्र म्हणून ऐका. प्रतिष्ठानची तरुण मंडळी, एज्युकेटेड मंडळी, एक 2-4 मुद्दे मी तुमच्या पुढे मांडतो. पटलं तर हा म्हणा, नाही तर नाही म्हणा. पण माझी इच्छा आहे घालायला. तुम्ही हजर आहे का? बोलायचं हा ना हा म्हणा, नाही तर नाही. आपल्याकडे माणूस निसर्ग कोपला, हवामान खातं जाम झालं, पाऊस पडत नाही. महाराज आज या आठवड्यात पाऊस पडणं ही काळ एकदम काय सांगायचे. पण आता हा निसर्ग का कोपत चालला. तर एज्युकेटेड मंडळीच्या डोक्यात जर पटलं तर हा म्हणा. आपल्याकडे माणूस मेला निडा आहे का मायला म्हणून हे बरं. माणूस मेला की आपण त्याला स्मशानात जाळतो. जाळल्यानंतर आपण काय करतो, त्याची राख दुसऱ्या दिवशी नदीत टाकतो. पाया पडतो या गुरुपौर्णिमेपासून ठरून टाका. मेलेल्या माणसाची राख नदीत टाकू नका. नदी माता आहे, ती पवित्र ठेवा. तुम्हाला पटतंय का सांगा मला. हा मला नाही तर काशीला आपण गेलो तर नदीत आंघोळ करतो. पंढरपूरला गेलो तर नदीत आंघोळ करतो. आळंदीला गेलो तर नदीत आंघोळ करतो. मग एक करा ना, ती राख नदीत टाकू नका. नदी ही माता आहे. काही झालं तरी ती माता आहे. कोणतीही नदी ही. तुम्ही म्हणाल त्या राखीचं काय करा. मग 2-3 टोकऱ्या राखी आहे तरी किती करा. माणसाची राख, ती राख तुम्ही कोणी भरा. घरी घेऊन या. घराच्या जवळ एक खड्डा घ्या. त्या खड्ड्यामध्ये ती राख टाका आणि आई वडिलांचं आठवण म्हणून एक झाड लावा. ही गुरुपौर्णिमा. आणि झाडाला पाणी एकच वर्ष लावा. आपल्या आई वडिलांची आठवण म्हणून लावलेलं झाड तर पहिल्या पुण्यतिथीपर्यंत जर तुम्ही पाणी घातलं तर आयुष्यभर बापासारखी झाड सावली देईल. झाडाला आणि झाडावर भाषण नका करू. ते भाषणाने तर वाटोळ झालं. झाडांवर प्रसिद्ध नका करू. नागरिक म्हणून झाड लावा. काय म्हणतो, अरे झाडांचा झाड का उठला नसतं. आता महिना झाला का 15 दिवस झाले का उठलं सारखा.
लावा झाड काय लावा लावलेली कुठे दरवर्षी वृक्षारोपण खड्डा तोच दरवर्षी ते आता पेपरला 3 लाखाचं पान पहिलं पर्यावरण 3 लाखात 20 गावची झाडं जगतील गुरुजी उठलं 15 दिवसानं आता शाळेतलं गुरुजी बी लई टाईट त्या पोरांभोवती ताण उकार 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 आणि मला पाणी आण म्हणजे उकराय पोर आणि बियाला हा लगेच एखादा पुढारी येणार हे कॅमेरेवाले आहेत यांना तर झोपत नाही हे लगेच सका 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 स्माईल स्माईल आपल्या आयुष्यातला सगळ्यात मोठा आपला अपमान का कॅमेरावाला आपल्याला हसाय सांगतो जगू नये ते लगेच बाजू सांग स्माईल 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 लावलं झाड मिळालं झाड झाडांची जाहिरात करू नका शाळेत जाणाऱ्या मुलीनं मी या शाळेची विद्यार्थिनी होते म्हणून एक झाड लावा बापाच्या घरी राहणाऱ्या मुलीनं माहेरची आठवण म्हणून एक झाड लावा नवीन आलेल्या सुनबाईनं मी लक्ष्मी म्हणून आले म्हणून एक झाड लावा शिक्षकांना मी या विद्यालयात होतो म्हणून एक झाड लावा आणि कॉलेजला जाणाऱ्या पोरांना विद्यालयाची आठवण म्हणून एक झाड लावा आणि नगरसेवकांनी सदस्यांनी आपण वार्डातून निवडून आलो म्हणून 2-2 झाडं लावा आणि ती झाडं जगवा झाडं लावाल तर उन्हाळ्यात सुद्धा पाऊस पडेल झाडांवर प्रसिद्धी अजिबात करू नका झाड फक्त जगवा यावर तुमचं मत काय नद्या स्वच्छ ठेवा आणि झाडं लावा आणि झाडांवर भाषण प्रसिद्धी वृक्षारोपण कार्यक्रम माईक आणा टेबल लावा मग जेवणाचं बघा तो खर्च झाडाला खत घाला करा तुम्ही लावणाऱ्यालाच खत घालता झाडाला पाणी नाही आणि ज्याच्या हस्ते लावलं तो पाणी इतकं वापरितो बंद करून टाक हा विनोद आहे का 3 आपल्याकडे एखादा तरुण माणूस गेला महिला मंडळ तरुण स्त्री एखादी गेली 40-1 वर्ष वय असेल त्या बिचाऱ्या माऊलीचं आता ती मरू नये असं तर प्रत्येकाला वाटतं पण ती जर गेली तर पुरुष मंडळीला सांगून जातो महिला पुरुष तरुणपणामध्ये एखादा माणूस मेला तर त्याचे अवयव काढून घ्या आणि मग त्याला जावा काढून घ्या तुम्ही म्हणाला असं चालतं का आज सगळ्याच माणसांची अमेरिकेला जाऊन किडनी बदलवण्याची ताकद नाही सगळ्याच माणसांची डोळे बसवण्याची ताकद नाही पण एखाद्या माणसाच्या डोळ्याने जर दुसऱ्याला दृष्टी येत असेल तर अवयव काढून घ्यायला काय तुम्ही तो एक भांडे घासणारी बाई आहे बिचारीनं अभ्यास केलाय परिस्थितीने नाजूक आहे तिच्या मुलीचा मेडिकलला नंबर लागलाय तिनं रात्रंदिवस भांडे घासले एक वाक्य सांगा मला अजून 80% लोक शरीरातले आजार शरीरावर काढून कुटुंब चालवतात काय म्हणते मणक्याचा आजार आहे पाहिजे तिच्या बिचारीला मणक्याचा आजार आहे परिणाम काय झाला तिच्या मुलीच्या 12वीचं टाइम टेबल लागलं तिने विचार केला मी जर माझ्या मणक्याचा आजार करीत राहिले तर माझ्या मुलीचं अभ्यासावर दुर्लक्ष होईल परिणाम माझी मुलगी नापास होईल मग मी आहे ते सहन करायला ती काय करते वीट तापवते पाठ शेकवते चपात्या करते मुलीची परीक्षा झाली तरी त्यांनी मुलीला माझा मणका दुखतो हे जाणून दिलं तिला दिसायला कमी झालं अजून कष्टानं जगणारी माणसं नाही आहेत एक वाक्य सांगा 75% लोक अजून कष्टावर जगतात फक्त 25च फुकट खाणार आहेत 25 जेवढे फुकट खाणारे सगळे रोग आहेत एक खणखणीत नाही पण अजून 50 किलोचा कट्टा मार्केटमध्ये उचलणारा हमाल आहे 50 किलोचा कट्टा उचलून पोट भरून बायका पोरं सुखी ठेवणारा हमाल अजून आहे आणि 25 रुपयाची वांगे घेऊन दिवसभर बसणारी गरीबाची बाई अजून उन्हामध्ये फडकं टॉवेल डोक्यावर ओला करून घेऊन बसणारी बाई आहे अजून कष्ट करणारा थोडा वर्ग असा आहे का तो फुकाट खातोय
नाही तर कष्ट करणारे लोक आणि कष्ट करणारा लक्ष्मी. फुटाण्याची गाडी पाहिजे फुटाण्याची एवढेच फुटाणे एवढंच जा पुढे त्या मालक्यात दिवसभर बोलणी होतोय पण कवा झाला ते त्याचं पैसे आहेत ना. हा आज हे जर तुम्ही पार केलं तर खरी गुरुपौर्णिमा होईल. अवयवदान करा. आणि चार ही जी मंदिर आहे ही मंदिरं जी आहेत तर मंदिरी परिसरातली लोक नीट ऐका. मंदिरांचं पावित्र्य राखा. देवांमध्ये मंदिरात ऊर्जा राहिली नाही, पावित्र्यच नाही. ज्यांची घरं देवाला शेजारी आहे त्यांना माहित नाही आज एकादशी. त्याला संध्याकाळी एकादशी द्यायला मी आता आमलेट खाल्लं. थोडेसे पैसे 5-7 हजार रुपये जाऊ द्या पण देवळाला पुजारी ठेवायचा आणि मंदिरांचं पावित्र्य ठेवा. आणि तरुण मंडळाला एक काम सांगतो. हा मंदिराचा तो परिसर आहे एक 5-6 दिवसातून एकदा एकत्र यायचं. तशी आपण गप्पा मारायला तर 2 झाडू घेऊन यायची आणि आठवड्यातून एकदा मंदिराचा परिसर स्वच्छ करा. पहा तुमच्यावर साईबाबाची कृपा होती. तरी आपण कसे 15-20 मिनिटं बसणार. मग 2 झाडू घ्या. पहिल्यांदा थोडी घाण जास्त असेल नंतर सवय लागल्यावर काम करणारे कमी करतील झाड नाही. आज मंदिर टिकवणं गरजेचं आहे. मंदिरांमधल्या ऊर्जा गेल्या आणि मंदिरांमध्ये जे आपल्या घरांमध्ये बाहेर ज्या भंगलेल्या मूर्ती आहेत ते हात तुटेल पाय तुटेल ज्या मूर्ती हात तुटेल पाय तुटेल ह्या मूर्ती आहेत या घरात ठेवू नका. त्यांच्यामधली ऊर्जाच संपून गेली. मला काही राहिलं नाही. निगेटिव्ह ऊर्जा जाईल. लोकांना वाटतं महाराज काही सांगतो पागल नाही. आणि एवढा मोठा गुरु पौर्णिमा उत्सव करतात तुम्ही. आता सगळ्या संस्थानांनी पर्जन्य याग करा तर पाऊस पडेल. आणि ही काळाची आपण नुसतं हात झटकून मोकळं व्हायचं. पोर बिघडले पुरी बिघडल्या असं आलडून चालत असतं का? आज कृतीची गरज आहे का आरडण्याची? कृती आपण नुसतं तरुण पोराला नाव ठरवा पोर बिघडले तसं नाही ना. मुलगा मला आहे मुलगा तुम्हाला, मुलगी मला आहे मुलगी तुम्हाला. तुम्ही जर 16 वर्षाच्या पोराला 70ची पल्सर द्यायला लागले, 10चा मोबाईल द्यायला लागले, त्याच्या पायात 2-2.5 हजार रुपयाचा बूट आहे तो बोंबलं धिंडतोय मग तो हरिपट करीन का बोंबलं धिंडत याची लाज बापाला नको का? काय झालं तर मोटरसायकल द्यायची काय गरज आहे? काय 70 हजाराची पल्सर त्या टोनग्याला द्यायची गरज आहे? तो घरातून जाईल नाही तर काय करीन? आणि गेला तर गेला कुठे काय दाणे काय एवढं गुंतलंय काय बघ त्याला 70ची पल्सर द्या 10चा मोबाईल द्या मग तो नाला एक कपडा बांधा बोंबलं धिंडणार आणि मग आपल्या घराण्याची चव घालवणार. एवढं चाललंय का? काय चाललंय त्याच्यावर? आजपासून प्रत्येकानं ठरवून टाका बरं. रात्री 9 नंतर आपला पोरगा घरातून बाहेर जाऊ द्यायचा नाही. पहा बरं महाराष्ट्रातली 50% गुन्हेगारी आठवड्यात कमी होती का नाही? 16चा बोरगा बलात्कार करतो, 17चा बोरगा खोड करतो, 18चा बोरगा दरोडा टाकतो, 19चा बोरगा पंपण उठतो. म्हणजे काय याला आई बाप नाला गेले नाही तर काय करतो चांगलं रिपीट केलं बोरे मला मी घरातून निघून जाईल त्याचे फक्त कपडे पिशवी घाला मी करीन प्रयत्न परत. काय करतो महाराज खाली टेबल होता त्याच्यावर हात होता वरून रूळ होता तेव्हा हे सुखाचे दिवस आहे. कशी शिकलो आपण? खाली टेबल होता टेबल त्याच्यावर हात वरून रूळ. अरे जनावरांनी गुरुजी हाणीत होता त्याच्या दुप्पट बाप हाणीत होता. एक दिवस शाळा बुडवली तर बाप घरात येतावर टाप नव्हती पुढे यायची. आता बाप गाडीवर नेऊन पोरगा कॉलेजच्या गेट मध्ये सोडितोय पोर आताच जात नाही. कॉलेज मध्ये जात नाही पोर. बाबा सोडवायला हे रिपीट केल्यावर काय करते? स्ट्रीट वागल्यावर काय? आणि आज स्ट्रीट वागण्याची तू MPSC दे ना लाल दिवा मिळेल ना थोडक्यात तुला. शिकणार नको कोण म्हणलं? शिक. तुझा उद्या मेडिकलला नंबर लागला तर तो बाप बायकोच्या गळ्यातले दागिने मुडवायला तयार आहे. पण तू 70ची पल्सर घेऊन नुसतं बोंबलं त्यांचे तुला काय गाडी लागत पेट्रोल लागत? MPSC दे ना जा ना पोलीस भरती होय ना तहसीलदार होय ना कलेक्टर होय ना प्रांत. अरे तुझा बाप तुझ्या पाया पडल. रुपये कमवायची जाणार नाही. पोरं बिघडली गायला पोरं बिघडली गायला पुरी बिघडली गायला पुरी बिघडली. आम्ही थोडं बिघडलो. त्याला सुद्धा
नगरसेवक वगैरे नीट आहे का पुढारी लोक टाटा मुख्य अध्यक्ष नगरसेवक लोक नीट आहे का महिला गेला आपल्याकडं एक आठवड्यातून एकदा आहे ना शाळा भरतात ना शाळा एक या नगरसेवकांनी एक पोलीस स्टेशनला एक पत्र दिलं पाहिजे आणि आठवड्यातून एकदा आहे ना शाळेच्या कॅम्पसमध्ये पोलीस आला पाहिजे आणि शाळा भरताना स्वतःना जो भंगार माल भेटतो शाळेत होती तो एकदा रिपीट करून आला पाहिजे काय हा छेड काढणारा जो माल आहे हा हल्ला पाहिजे तुमचं काय मत आहे महाराज हसण्यावारी गोष्टी देऊ नका चांगल्या चांगल्या घराण्यांना मुलींच्या आचरणाने ह्या 2-4 वर्षात करंट लागली आणि बाहेरचा मुलगा येऊन आपल्या मुलीची छेड काढतो याला आपलं कोणीतरी फॉर असल्याशिवाय बाहेरचा बोलायला करू शकत नाही काय माय वेळी त्याची बाहेरच्या परिस्थिती त्याला माहिती भोगा करून टाकतील आणि आपल्या अवलादी त्यांना फॉर आहे तुमचं काय बघा मुलगी मला आहे मुलगी तुम्हाला आहे मुलगा मला आहे मुलगा तुम्हाला आहे मुलगी माझी शाळेत जाते मुलगा तुमच्या शाळेत जाते मी फक्त उभा तुम्ही बसले 80% मुली इंद्रिकेला शिवाय देत्या बाबा त्याला काय करायचं आम्ही कसंही राहू आम्ही पळून जाऊ नये तर काही करू त्याच्या काय बापात जातं माझ्या बापाचं काय जात नाही पण मी एका मुलीचा बाप आहे ना 80% तरुण पोरं इंद्रिकेला शिवाय देते बाबा मी त्याच्या बापाच घेतो का माझ्या बापान तुम्हाला का पाजवा तुमचा बाप मिळालाय का नाही मुलीनं तुम्ही पळून जा आपलं त्याच्याबद्दल मत नाही आपल्याशी निगेटिव्ह विचार नाही तर मला माहिती तुम्ही माझं ऐकू शकत मला गॅरंटी तुम्ही जी जग मारायची ती मारणार त्याच्यात वाद नाही कारण तुम्हाला मी किती बोललो त्याची तुम्हाला लाज जा तुम्ही आता कीर्तन संपल्यावर जा मॅसेज टाकून जा पण बसणाऱ्या माणसं महिला आणि पुरुष महाराज म्हणून ऐकू नका तुमचा मुलगा म्हणून काही ऐका सांगा महिला मंडळी तुमच्या मुलासारखं आहे या 2 तासातले कीर्तन तुम्हाला विनोद वाटतो पूर्ण एक वाक्य सांगतो तुम्ही जा पडून फक्त माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्यायचा आयुष्यामध्ये फक्त तुम्ही तुमच्या बापाची चूक सांगा मला की तो तुम्हाला कशात कमी पडला होता की तुम्ही त्याला समाजातून सांगतो एवढंच सांगा तुमच्या बापाची अशी काय चूक होती की त्याच्या तुमच्या बापाची चूक सांगा मला की 4 माणसांमध्ये त्याला वर मान करायला जागा राहिली नाही का पाहुणे त्याच्याशी बोलायचे बंद झाले तर शेजारच्यानी त्याचं तोंड पाहायचं बंद केलं एवढं काय पाप केलं त्याने त्याचं पाप सांगा कारण तो नोकरीला लागला तर त्याच्याकडे पैसे नव्हते त्यानं फुटपाथवर दिवस काढले आणि तुमचं लग्न झालं पोरीनं तुमचा जन्म नव्हता झाला तर त्याच्या बायकोनं डोक्यावर दगड वाहून घर बांधलंय तुमचा जन्म झाला ना तर तुमचा बाप 15 मिनिटं पोरीनं एकटा हसत होता हसत का हसत होता माहिती तुम्हाला का हसत होता माहिती तुमचा बाप त्याच्या आईनं त्याला सांगितलं होतं तुला जर पहिली मुलगी झाली तर तू भाग्यवान अशी 15 मिनिटं त्याला आईची आठवण आली तर तो तसा हसत होता आणि मनातल्या मनात रडतही होता काहीची इच्छा पूर्ण झाली तुम्ही 1.5 वर्ष तुम्ही 1.5 महिन्याच्या होता पूर्ण इतक्याच होता तुम्ही तुमची आई तुम्हाला आंघोळ घालायची कशी घालायची माहिती पाय पसरायची दोन्ही पायाच्या मध्ये तुम्हाला झोपवायची दोन्ही पायाच्या मध्ये आणि बादलीनं तांब्यातलं पाणी तुमच्या अंगावर ओतायचे तुमचा बाप काय करायचं माहिती ते तांब्यातलं पाणी घ्यायचं आणि तुमच्या अंगावर ओतायचा तुमची आई दोन्ही हाताने सोडायची आणि तो ईश्वरा सारा बाप तुमच्या अंगावर पाणी टाकायचा तुम्ही रडायला लागले ना रडायला तो काय करायचं माहिती झोळीची दोरी हातात टाकायचा आणि एका हाताने झोळी ओढायचा आणि एका हाताने जेवायचा लई रडायला लागले ना तुम्ही तो गुडघे खाली टेकवायचा हात खाली टेकवायचा आणि घरात घोडा घोडावायचा तुम्ही लई रडायला लागला तो घरात घोडा घोडावायचा आणि काय करायचं माहिती असा वर पाहायचा थोडा हसायचा गाल ओढायचा टपकन मुका घ्यायचा तुम्ही बोलायला लागले ना बोबडा बोलायचा तुम्ही चालायला लागले ना हाताला धरून वाकून चालायचा तुम्ही शाळेत जायला लागल्या ना तर त्याला तुम्हाला दुकानापर्यंत न्यायचं 2 चॉकलेट घ्यायची 1 चॉकलेट कोपरीच्या खिशात लपून ठेवायचं कशामुळे माहिती का उद्या जर पैसे नसले पोरगी रडली मग आणि ते चॉकलेट घरी घेऊन यायचं तुम्हाला पाहायला पावलं टावीचं टाइम टेबल लागलं पूर्ण त्यानं काय केलं बघ
एका हातावर टाइम टेबल कागदावर लिहून घेतलं, पेपर कधी आहे माझ्या पोरीला, 9:30 वाजताच गाडी पुसून तयार, तुम्हाला पेपरला घेऊन जायचं, पेपर संपेपर्यंत शाळेच्या गेट जवळ झाडाखाली बसायचं आणि येताना तुम्हाला घेऊन यायचं. काय काम केलं तुम्ही? 12वीला CET ला मार्क पडले तुम्हाला, तुमचा मेडिकलला नंबर लागला, एवढा आनंद झाला त्याला, एवढा आनंद झाला. संध्याकाळी उशीमध्ये मुलगा गुंतून तसा रडला. का रडला माहिती का? पैसे नव्हते. पाठ उठला, बायकोला म्हणलंय बघ दागिने करता येतील पण माझी मुलगी डॉक्टर नाही होणार कधी, मोडले दागिने. तुम्हाला पाहायला पाहुणे आले, घरात ताटल्या नव्हत्या, त्याने शेजारून ताटल्या आणल्या. तुमच्या घरात गाद्या नव्हत्या, त्याने शेजारून गाद्या आणल्या. आणि पाहुणे जेवले म्हणजे मुलगी पसंत नाही, हसला. लग्नाला पैसे कमी पडले, 20 गुंठे जमीन विकली आणि मुलीचं लग्न केलं. सांगा त्यानं आयुष्यात तुमच्यासाठी काय नाही केलं. एकच वाक्याच्या गुरुपौर्णिमेला ध्यानात ठेवा, तुम्हाला जसं वागायचं तसं वागा. आता तुम्हाला सांगण्यात आणि बोलण्यात मजा राहिली नाही. सांगणारा गाढव ठरलाय तुमच्या मुलं. इतक्या तुम्ही शहाण्या झाल्या. फक्त एक करा, तुम्ही लय मोठे व्हा, तहसीलदार व्हा, कलेक्टर व्हा, प्रांत व्हा, SP व्हा, आमदार व्हा, खासदार व्हा. फक्त त्या बिचाराची मान खाली होऊ देऊ नका. ही गुरुपौर्णिमा फक्त त्याला गणित मान काढून चालू द्या. जर तुम्ही तेवढं केलं तर तेच सुख राहील. भजनी मंडळाला गायक वादकांना सगळ्यांना धन्यवाद. अजिबात कोणी उठायचं नाही. एकदा प्रेमानं भजन. आज आपल्या या पायपेन रोड परिसरामध्ये साई सामाजिक संघर्ष प्रतिष्ठान या प्रतिष्ठानचे अध्यक्ष, या भागाचे लाडके नगरसेवक सुनील भाऊ त्रिंबके यांच्या पुढाकारातून गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं हा एक कार्यक्रम या ठिकाणी आपल्याकडं सुनील भाऊंच्या पुढाकारातून या ठिकाणी त्यांनी आयोजित केला. आजच्या कार्यक्रमाकरता ज्यांनी आपल्याला कीर्तन रूपी या ठिकाणी सेवा दिली असे इंदुरकर महाराज, उपस्थित असणारे नगरसेवक सन्मान्य बाळासाहेबजी पवार, नगरसेवक सन्मान्य विनीत भाऊजी पालगुते, नगरसेवक सन्मान्य वारे साहेब, हरिभक्त पारायण, उपस्थित असणारे दुधारे महाराज, नगरसेविका मीनाताई चव्हाण जे आताच पंढरपूरच्या वारीला जाऊन आलेत, विधाते सर, सर्वच आपल्या या सुनील भाऊंचे सर्व आमचे तरुण सहकारी, दत्ताभाऊ असतील त्यांचे सर्व सहकारी, बबलूजी सूर्यवंशी. ज्यावेळेसपासून सुनील भाऊनी या भागामध्ये या मंदिराच्या माध्यमातून एक चांगल्या प्रकारचं आध्यात्मिक काम या साई सामाजिक संघर्ष प्रतिष्ठान याच्या माध्यमातून उभारणी झाल्यापासून जे काय काम सुरू केलं तर निश्चित रूपाने संपूर्ण या पाईपलाईन रोड परिसरामध्ये एक चांगल्या प्रकारचं आध्यात्मिक वातावरण आपल्याला पाहायला मिळतं आणि चांगल्या प्रकारचा आमचा युवा वर्ग या आध्यात्मिक क्षेत्रामध्ये त्या मंदिराच्या माध्यमातून जोडला गेला आणि त्यांना देखील समाजामध्ये काम करण्याकरता नवीन प्रेरणा त्या मंदिराच्या माध्यमातून मिळाली आणि ते चांगल्या प्रकारचं काम हे सुरू झालेलं आहे. आणि दरवर्षी ते आता फक्त गुरुपौर्णिमाच नाही तर ह्या वर्षभरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम हे ह्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून या परिसरामध्ये राबवतात आणि त्याच माध्यमातून एक चांगल्या प्रकारचा सर्व आमच्या माता भगिनी असतील, तरुण वर्ग असेल, याच्यामध्ये एक अध्यात्माचे संस्कार हे जोडण्याकरता आता एक चांगल्या प्रकारे नवीन काम सुरू झालेलं आहे. तर मनापासून मी या कार्यक्रमाकरता शुभेच्छा व्यक्त करतो. आणि रक्तदान शिबिर देखील आज या ठिकाणी होतं. गेल्या अनेक वर्षापासून आता ज्यावेळेस मंदिराची उभारणी झाली तर आम्ही सगळे मंडळी इथं दुसरे महाराज आम्ही सगळे येत असतो आणि आज या ठिकाणी आपले इंदुरकर महाराज देखील आलेत. त्यांचं देखील मी आपल्या प्रतिष्ठानच्या वतीनं स्वागत करतो आणि सर्वांना आपल्याला या कार्यक्रमाच्या निमित्तानं गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो.